विधानसभा मतदारसंघाचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे दमदार आमदार सुहास कांदे यांनी मतदारसंघात विकासाचा जोर वाढवला आहे। दहिवाळ परिसरातील चिपदरा महादेव मंदिरावर जाण्यासाठी रस्त्याची अवस्था खूप बिकट होती। आमदार सुहास कांदे यांनी आमदार निधीतून रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी व मुख्य रस्त्यावर मोठे प्रवेशद्वार या कामांसाठी निधी मंजूर करून दिला आहे। त्या कामाचा आज ज्ञानेश्वर कांदे यांच्या हस्ते नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला। महिलांना श्री क्षेत्र महाकालेश्वर ज्योतिर्लिंग येथून महाअभिषेक करून पवित्र रुद्राक्ष महिलांना भेट म्हणून देण्यात आले। यावेळी दहिवाळ गिगाव बोधेसह कळवाडी गटातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी विनोद निकम, देवघट। आज आपल्याला आनंदाची गोष्ट म्हणजे आज महाशिवरात्री निमित्त अण्णांच्या ऑफिसकडून महारुद्राक्षची वाटप करण्यात आली। सकाळपासून महिलांना रुद्राक्ष देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला व अण्णांनी आमदार निधीतून या रस्त्याची दुर्दशा बघितल्यानंतर अण्णांनी आमदार निधीतून आपल्याला रस्ता मंजूर केला आणि त्याचं नुसतंच उद्घाटन माननीय ज्ञानेश्वर भाऊ कांदे यांच्या हस्ते करण्यात आले व बाबांच्या हस्ते करण्यात आले। बाबांनी आपले दैवाचे सरपंच, खलाळ्याचे सरपंच व रोजाचे सरपंच, आम्ही पाड्याचे सर्व कार्यकर्ते उपस्थित आहोत। तर आम्ही सर्वजण अण्णांचे खूप खूप आभार मानतो। एवढे बोलून माझे दोन शब्द संपले। जय महाराष्ट्र। आजच्या या चिपदरा महादेव मंदिर रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी आपल्या मतदारसंघामध्ये जो काही विकासाचा वारू सुसाट सुटलेला आहे, त्यातून आज मतदारसंघामध्ये आपण पाहिलं की प्रथमतः जी काही समस्या होती ती पिण्याच्या पाण्याची, आणि त्या पिण्याच्या पाण्याच्या समस्या सोडवत असताना अण्णांनी संपूर्ण मतदारसंघामध्ये विविध प्रकारच्या पाण्याच्या योजना राबवल्या। जसं की आपल्याकडे 26 गाव पाणी पुरवठा योजना ही कालबाह्य झाली होती, ती पुन्हा नव्याने दुरुस्तीचं काम प्रगतीपथावर अगदी वेगात चालू आहे। त्याच पद्धतीने तिकडे नांदगावला स्वतंत्र पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन चालू आहे। या व्यतिरिक्त मनमाड म्हणजे आजपर्यंत कुठल्याही आमदारांकडून न सुटलेला प्रश्न होता, पण अण्णांनी अगदी आपल्या पहिल्या टर्ममध्येच जो मनमाडचा पाण्याचा प्रश्न सोडविला आणि करंजवन या धरणावरनं ते पाण्याची पाईपलाईन मनमाडला येते। त्या 3-4 महिन्यामध्ये मनमाडकरांना घरोघरी प्यायला पाणी मिळणार आहे। खरं म्हणजे पाणीदार आमदार असं अण्णांच्या संदर्भात जे काही म्हटलं जाऊ लागलं ते याच कारणासाठी की नांदगाव मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली। या व्यतिरिक्त दुसरा महत्त्वाचा जो काही लोकांच्या दृष्टीने निकडीचा प्रश्न असतो तो म्हणजे रस्त्यांचा प्रश्न। आज आपण बघितलं तर नांदगाव मतदारसंघामध्ये रस्त्यांच्या बाबतीत सर्वच ठिकाणी सर्वीकडेच मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामं चालू आहेत। आणि एवढंच नाही तर गेल्या अनेक वर्षांपासून जी रस्ते कधी झाली नसती, उदाहरणार्थ आमचा मालनगावपासून रोंजाने खलाने वगैरे रस्ता असेल किंवा हा आपला चिपदऱ्यावरचा रस्ता असेल, गेल्या 15-20 वर्षामध्ये शेवटच्या वेळेस बनलेले रस्ते जे आहेत ते आता अगदी वेगात सुरू आहेत। एवढंच नाही तर गाव तिथे प्रत्येक ठिकाणी एकलव्य मूर्ती, सभामंडप या व्यतिरिक्त अशा विविध काही गोष्टी चालू आहेत की ज्या आजपर्यंत आपण कधी पाहिल्याच नव्हत्या। एवढंच नाही तर नांदगावला MIDC आणून येथील तरुणांना रोजगार कसा मिळेल हेही अण्णांचं काम चालूच आहे। प्रत्येक गावामध्ये भजनी मंडळ आणि त्या भजनी मंडळाला भजनाचं जे काही उत्कृष्ट साहित्य वाटप करण्यात आलं आहे तेही फार कौतुकास्पद आहे। आजच मी ऐकलं चिपदरा भजनी मंडळातर्फे की अण्णांनी जे काही साहित्य दिलेलं आहे ते नुसतं नावाला द्यायचं म्हणून दिलेलं नाही, त्याची गुणवत्ता अत्यंत उत्तम प्रतीची आहे। म्हणजे आजपर्यंत आपल्यासाठी अण्णांनी सर्व काही करण्याचा प्रयत्न केला। 5 वर्षामध्ये अण्णांना जे जे करता आलं ते केलंच आहे आणि अजून बरंच काही करण्याचा अण्णांचा मानस आहे। परंतु पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर विकास कामं कुठेही थांबू दिलेली नाहीत। मग आपल्याला हेच जर आपलं सदैव सतत चालू ठेवायचं असेल तर येणाऱ्या 6 महिन्यानंतर जी काही विधानसभेची निवडणूक असेल ती निवडणूक आपल्या दृष्टीने जास्त महत्त्वपूर्ण आहे आणि आपल्याला आपले आमदार अण्णासाहेब हे पुन्हा एकदा कसे आमदार होतील आणि आमदारच नाही तर भविष्यामध्ये या महाराष्ट्र विधानसभा विधिमंडळामध्ये ते मंत्री म्हणून आपल्याला बघायचे आहेत, ही आपली सर्वांची इच्छा पूर्ण करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी आता पेटून उठायचं आहे आणि एक दिलाने एक जोमाने फक्त अण्णा पुन्हा एकदा विधानसभेवर आपला भगवा कसा फडकवतील एवढंच लक्षात ठेवायचं आहे। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
मी काही भाषण नाही करत, पण सगळ्यात महत्त्वाचा विषय ज्या ज्या योजना दिल्या, जेवढ्या सांगितल्या तेवढ्या कमी पडतील, एवढ्या सगळ्या प्रकारच्या योजना आतापर्यंत सगळ्या पोचल्या आहेत. याबद्दल पुन्हा एकदा अण्णांचा आभारी आहे आम्ही. पण सगळ्यात महत्त्वाचं इथपर्यंत जो रस्ता पोहोचतो 19 पासून तर चिपदाऱ्यापासून तर रोजापर्यंत कसा पोहोचेल आणि तो आपल्या विधानसभेच्या अगोदर पोहोचावा. याचं कारण असं, पाडळदे, शेंदुर्णी, सातवा, रोजे सगळी मंडळी इकडनं